नमस्कार, मी पंजाब डक. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा की म्हणजे सांगायचं झालं तर आपण सुरुवातीला काय करू, उत्तर महाराष्ट्राकडे घेऊ. तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं 13 तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे. म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, मुंबई, इगतपुरी ह्या 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 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायचा. पण याच्यानंतर राज्यात परत पाऊस कधी येणार आहे, तर राज्यात सर्वात महत्त्वाचं की सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यात हे खास करून अंदाज कशामुळे देत आहे काय की की खास करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. कारण की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 13 तारखे ते 13 तारखेपासून ते 18च्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, कुठं मुसळधार पडणार आहे, कुठं अतिमुसळधार पडणार आहे, हे अंदाज म्हणून लक्षात येतात. मग सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात सांगायचं झालं तर म्हणजे अतिमुसळधार पाऊस सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, जत त्याच्यानंतर सातारा, पुणे, अहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, जरा मुसळधार पाऊस पडणार आहे, पुणेकडे पडणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, पुण्याकडे पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे, कोल्हापूरला जास्त पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, नंतर राज्यामध्ये जे धरणं आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातले सगळे धरणं भरले, मग त्या धरणामध्ये पाणी येणार आहे, परत पाणी सोडावं लागणार आहे. म्हणून पूर परिस्थिती परत नद्याला पाणी वाढणार आहे. म्हणून हे अंदाज खास करून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात द्यायचा. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्टीच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 13 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे. 13 ते 18च्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे कोकण पट्टीसह म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे सहित संपूर्ण कोकण पट्टी 13 ते 18च्या दरम्यान काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यामुळे काय होईल, पुण्याकडे पाऊस पडल्यामुळं धरणाचं पाणी सुटेल, ते पाणी तिकडं सांगली साताराकडे येईल. म्हणून त्याच्यामुळे नद्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. म्हणून आता सतर्क म्हणून 13 ते 18चा हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर आपण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये आणखीन आज 10ला पाऊस काय होणार आहे, हे सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा ह्या पट्ट्यात. त्याच्यानंतर चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 10ला परत पाऊस वाढणार आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे, 11 पासून तो पाऊस आणखीन थोडा पुढे सरकणार आहे. त्याच्यानंतर 12च्या नंतर परत काय होणार आहे की 12 नंतर परत सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्ह्याच्या मध्ये हे तेलंगणा कर्नाटक बॉर्डरच्या ह्या साईडच्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे 12च्या नंतर आणखी. आणि मात्र 13ला मात्र ते पावसाचा आणखीन जोर वाढणार आहे. 13च्या नंतर पाऊस काय होणार, परत पुढे सरकणार आहे. मग तो पाऊस काय होणार आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये 13 ते 18च्या दरम्यान सोलापूरकडल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. तुम्ही ज्वारीची पेरणी करा. बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले, ज्वारीची पेरणी करा का. तुम्हाला एक सांगू इच्छितो की थांबा, कारण की तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 13 ते 18च्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 13 ते 18च्या दरम्यान ज्वारीची पेरणीची घाई करू नका, कारण की 13 ते 18च्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पडणार आहे. म्हणून हा अंदाज लातूरकरांना लक्षात द्यायचा. नांदेडकरांनी लगेच लक्षात घ्यायचं की नांदेडकरचं 11 तारखेपासूनच जोराचा पाऊस सुरू होणार आहे. म्हणून 10ला खरं तर 10 तारखेपासूनच नांदेडला आज देखील 9ला देखील पाऊस सुरू होणार आहे. म्हणून नांदेडच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आजच यवतमाळ जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यरात्री 2-3च्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी यवतमाळकडे देखील पाऊस येणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, म्हणजे 12 तारखेपासूनच तिकडे पावसाला सुरुवात होईल. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. म्हणजे 9, 10, 11, 12ला हे पाऊस ह्या पट्ट्यामध्ये राहणार आहे. पण त्याच्यानंतर 13 ते 18च्या दरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो की कर्नाटकला देखील खूप अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. तेलंगणाला अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. कर्नाटकमध्ये विजयपूर झालं, बेळगाव झालं, बागलकोट, कुलबुर्गी ह्या पट्ट्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे सांगलीला देखील अतिमुसळधार काही भागाला पाऊस झोडपून काढणार आहे, काही जिल्ह्याला झोडपून काढणार आहे. सांगलीकरांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा.
कोल्हापूर जिल्ह्याला देखील अतिमुसळधार काही काही भागात पाऊस पडणार आहे, म्हणून कोल्हापूरच्या जनतेने हा अंदाज लक्षात घ्यायचा. 13 ते 18च्या दरम्यान कुडाळकडे देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून कुडाळ भागातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. सातारा पुणेकडे खूप पाऊस पडणार आहे, म्हणजे सातारा पुणेच्या शेतकऱ्यांनी 13 ते 18च्या दरम्यान 13 ते सप्टेंबर ते 18 सप्टेंबरचा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सगळ्यात वंचित जिल्हा म्हणजे आतापर्यंत पावसाळ्यामध्ये कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा अहिल्यानगर. ह्या जिल्ह्यातल्या अहिल्यानगरच्या सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी सांगतो. आतापर्यंत अहिल्यानगरमध्ये पाऊस पडलेला नाही. तर अहिल्यानगरमध्ये 13 तारखेपासून ते 18च्या दरम्यान ज्या नदीला पाणी नाही आलं, ज्या वाड्याला पाणी नाही वाहिलं, त्या वाड्याला 13 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान त्या 5 दिवसामध्ये पाणी वाहणार आहे, म्हणून अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी अंदाज लागला. संभाजीनगर देखील, संभाजीनगरमध्ये जर कोणते जिल्हे तालुके गाव वंचित राहिले असं तिथं देखील 13 ते 18 खूप पाऊस पडणार आहे. जालना जिल्ह्यात देखील 13 ते 18च्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील 14 ते 18च्या दरम्यान जळगावकडे पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे, नाशिक 14 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरच्या 19 सप्टेंबर पर्यंत ह्या उत्तर महाराष्ट्राकडे जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर इगतपुरी, नाशिक, कल्याण, मुंबई, पालघर, मुंबईच्या जनतेने सतर्क करायचं, कारण की मुंबईकडे देखील 14 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर तर मुंबईच्या जनतेनं देखील 14 ते 18च्या दरम्यान पाऊस येणार आहे. मुंबईकडे काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. मुंबई, जुन्नर म्हणजे पुणे जुन्नर भाग हे सगळीकडं, त्याच्यानंतर संगमनेर ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये सांगायचं झालं तर पाऊस म्हणजे सगळीकडे 14 ते 18च्या दरम्यानचा पाऊस पडणार आहे, म्हणून खास करून हा सगळ्यांनी लक्षात घ्यायचा. आणि कोल्हापूर खास करून सतर्क राहायचं कोणी, की त्यामध्ये सांगायचं झालं तर लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अहिल्यानगर, त्याच्यानंतर सांगली जिल्हा, सातारा, पुणे, कोल्हापूर, कुडाळ आणि पुणे ह्या पट्ट्यातल्या म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये, म्हणजे काही जिल्ह्याच्या काही भागामध्ये म्हणजे 13 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून त्यांनी सतर्क करावे. ज्यांचे नदी त्याच्यामुळे काय होईना नदीला पाणी येणार, तळ्याचं पाणी सोडावं लागणार आहे. तुम्हाला सांगतो लातूरकडे जास्त पाऊस पडल्यामुळे परत एकदा लातूरच्या मांजरा धरणाचं देखील पाणी सोडावं लागणार आहे, म्हणून लातूरच्या त्या अभियंत्यांना ही देखील सतर्क मध्ये 8 दिवस सतर्क राहण्याची गरज आहे. त्याच्यानंतर उजनी धरणाच्या कॅचमॅट एरियामध्ये, म्हणजे उजनी धरणाचा जे कॅचमॅट एरिया कोणता आहे, पुणे तिकडला भाग खडक म्हणजे तिकडल्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे उजनी धरणाला देखील पाणी सोडावं लागण्याची परिस्थिती निर्माण होईल, म्हणून हे उजनीच्या देखील त्या नदीकाठच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर कोल्हापूरकडे देखील काय होणार आहे, पुण्याकडे पाऊस पडणार आहे, मुंबईकडे पडणार आहे, हे कोकणात पडणार आहे, त्याच्यामुळे पुण्याकडे कोल्हापूरकडे देखील नद्याची म्हणजे जी नदीची पातळी कोयना नदीची 37-38 फुटापर्यंत पाण्याची पातळी येण्याची शक्यता असल्यामुळं, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. म्हणजे तिथल्या ज्या कोल्हापूरच्या ज्या नद्या आहेत त्यांची पाण्याची पातळी कशी, धोक्याची पातळी 37 फूट असली की समजा पाण्याचे एवढा धोका नसतो. 39 ते 42 गेलं की थोडा धोका वाढायला सुरुवात होती, आणि 43ला मात्र बरेच गावं मध्ये पाण्याखाली जातात 43 फुटावर पातळी गेल्याच्या नंतर, म्हणून हे देखील सांगू इच्छितो. त्याच्यानंतर हे पाऊस काय होणार आहे, कर्नाटककडे पडणार असल्यामुळे तिकडे देखील पाऊस पडणार आहे, इकडे देखील राहणार आहे, म्हणून राज्यात चांगला पाऊस राहणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर विदर्भामध्ये सांगायचं झालं तर बुलढाणा जिल्हा, अमरावती जिल्हा, जळगाव जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, हे जळगाव जिल्हा, हे संपूर्ण मध्ये सगळीकडे 14 ते 18च्या दरम्यान सगळीकडे मग राज्यात पाऊस सुरू होणार आहे. पण सुरुवात काय होणार आहे, म्हणजे आज 9 तारखेला फक्त सुरुवात होणार आहे इकडं नांदेड इकडल्या भागामध्ये, नांदेड, उमेरखेड, इकडं नायगावच्या परिसरामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये सुरुवात आज थोडी 9ला होणार आहे. 10ला पाऊस थोडा पुढं सरकणार आहे, 11ला पुढं सरकणार आहे, 12ला देखील 5-6 जिल्ह्यातच जाणार आहे, मात्र 13ला आणखीन तो पुढं सरकणार नाही. मात्र 14 ते 18चा मात्र राज्यात सगळीकडे वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 14 ते 18च्या दरम्यान सांगायचं झालं तर म्हणजे तळोदा, नंदुरबार, शहादा, शिरपूर, चोपडा, जळगाव, एरंडोल, पाचोरा, यावल, जामनेर, अमळनेर, पुन्हा त्या बुरामपूर, अकोट, हरिसाल, अचलपूर, तळेगाव, मोर्शी, वरळू, सावनेर, बुलढाणा, खामगाव,
नांदुरा म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये आतापर्यंत काही भागामध्ये जे भाग सुटलेला आहे तिथं देखील हे पाऊस काय होणार आहे 14 सप्टेंबर ते 18 दरम्यान पडणार आहे, म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात द्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून सोलापूरचे शेतकरी ज्वारी पेरण्यासाठी मला फोन लावत होते, त्यांना तुम्ही थांबलेले बरं राहील. हे 18च्या नंतर ज्यावेळेस पाऊस जाईल त्यावेळेस मग तुम्ही पेरणी करायला काही हरकत नाही.